नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुम्हाला चटपटीत भडंगची रेसिपी दाखवणार आहे. आता तुम्ही म्हणाल, भडंग तर आपण सगळेच करी करत असतो, पण माझं असं वैयक्तिक मत आहे ह्या गोष्टीवरती की भडंग म्हणा किंवा चिवडा म्हणा, ह्या गोष्टी सेम पद्धतीने जरी प्रत्येकाने केल्या ना तरी त्याची चव कायम वेगवेगळी असते. प्रत्येकाकडचा चिवडा हा वेगवेगळा लागतो. नक्की तुम्ही एकदा हा अनुभव घेऊन बघा. तर आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला भडंग कशी करायची ते दाखवणार आहे. चला, करायची सुरुवात. स्वानंद जोशी. भडंग करण्यासाठी सगळ्यात आधी मी कढई तापायला ठेवले. त्यात मी तेल घालणार आहे. एक 5 ते 7 चमचे तेल घेतलंय. आपल्याला याच्यात खोबरं आणि दाणे तळून घ्यायचे. थोडंसं तेल आपण गरम करून घेऊया. आपलं तेल इथे तापलं आहे. आता मी याच्यात घालणार शेंगदाणे. आपले शेंगदाणे इथे झालेत. मी हे या ताटामध्ये काढून घेतो. आता मी यामध्ये खोबरं तळून घेणार आहे. मी इथे स्लाइस करून घेतलंय, ते आपण घालूया. आणि ह्याला पण हलकासा रंग येईपर्यंत आपण तळून घ्यायचंय. आपल्या खोबऱ्याचा रंग आता इथे हलकासा बदललाय. खूप जास्त पण ब्राऊन करायचं नाही आपल्याला. आता मी हे काढून घेतो. आता हे आपलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते मी काढून ठेवणार आहे, कारण आपल्याला हे एवढं तेल लागणार नाहीये. हे तेल तुम्ही फोडणीसाठी किंवा कशात घालण्यासाठी वापरू शकता. आता मी ह्यामध्ये घालणार आहे लसूण. एक 7 ते 8 पाकळ्या घेतल्या आणि त्याचबरोबर कढीपत्ता. हे दोन्ही आपल्याला क्रिस्प होईपर्यंत छान परतून घ्यायचं, तळून घ्यायचं. आपलं आता हे दोन्ही इथे झालंय. आता मी त्यात घालणार आहे थोडीशी मोहरी. मोहरी थोडीशी तडतडली आहे. अगदी 1 चमचा हिंग घालणार आहे. एक अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट घालणार आहे याच्यात 2 चमचे. आणि त्याचबरोबर मी इथे रेडीमेड भडंग मसाला घेतलाय, तो मोठे 2 चमचे मी याच्यात घालणार आहे. बाजारात सहज उपलब्ध होतो. एकदा मिक्स करून घेऊया. आणि हे जे खोबरं आणि दाणे आपण तळून ठेवले ते ह्याच्यामध्ये घालूया. हे मी एकदा मिक्स करून घेणार आहे. आणि आता तिथे मी हे मुरमुरे घेतलेत ते आपण घालूया. आणि छान मिक्स करून घ्यायचं. आता मी यामध्ये घालणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे पिठी साखर. इथल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या म्हणजे ती सगळीकडे लागेल. आणि छान एकदा ढवळून घेऊया. आता मी गॅस बंद केलाय. आपलं भडंग इथे तयार आहे.
मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर इंस्टाग्रामवरती हे आपलं पेज आहे, तर तेही नक्की फॉलो करा. धन्यवाद.